म्हणजे ठराविक नेत्यांच्या क्लीन चिट पायी 31 आमदारांचं भवितव्य आज धोक्यात आलंय। आता भंडारा गोंदिया विषयी बोलू। विमानतळ झालं, विमानाचा पत्ता नाही। खरं आहे का खोटं मला सांगा भाऊ? तो भेल सारखा जो BHEL चा जो प्रोजेक्ट येणार होता, हा भंडारा गोंदियाच्या युवकांच्या आयुष्यामध्ये फार मोठी क्रांती घडवणारा प्रकल्प झाला असता। भिजले पावसाच्या पाण्याचं भ्याव कोणाला असतं, भीती कोणाला असते तर मातीच्या ढेकळांना असते। ती ढेकळे विरघळतात, सह्याद्रीच्या काळ्या कातळांना पाऊस छाताडावर झेलण्याची सवय असते आणि त्या पद्धतीने संकटाचा वादळ वारा जे छातीवर झेलतात ते सैन्यामध्ये जेव्हा लढाईची वेळ येते, लढाईची वेळ आल्यानंतर सेनापती फितूर होतो, पण सर्वसामान्य सैनिक जेव्हा उमेदीने विजिगीषू वृत्तीने लढतो तेव्हा तुमचा विजय नक्की असतो। हे भंडारा गोंदियामध्ये आल्यानंतर नक्की ठामपणे हे कळतं। कारण 2009 साली भंडारा गोंदियातल्या नेतृत्वाचा खरं तर लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, ज्या नेतृत्वाचा अनेकांनी याच्या आधी उल्लेख केला। 2009 ला पराभव झाला, पण 2009 ला पराभव होत असताना बारामतीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची कन्या खासदार सुप्रियाताई सुळे या विजयी झाल्या होत्या। सरकार UPAचं आलं होतं। UPAचं सरकार आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटलं होतं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातात निर्णय होता आणि पवार साहेब कदाचित सुप्रियाताईंना केंद्रीय मंत्रिपदाची संधी देतील, पण आदरणीय पवार साहेबांनी भंडारा गोंदियातल्या पराभूत नेतृत्वाला राज्यसभा दिली आणि त्यांना केंद्रीय मंत्री केलं। आणि जेव्हा हे झालं तेव्हा खरं तर संकट काळामध्ये प्रत्येकाला हे वाटलं होतं, मगाशी अनिल बाबू म्हणाले की बाजूला खुर्ची ज्यांची असायची, संकट काळामध्ये खरं तर साथ दिली जाईल असं वाटलं होतं। खोटं सांगत नाही पत्रकार बांधव, म्हणजे शपथविधीला तुम्ही सुद्धा मला बघितलं होतं। शपथविधीला तुम्ही पाहिल्यानंतर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची हीच भावना होती, जेव्हा मला सांगण्यात आलं होतं कि अभी मैं हूं ना तो समझ जा। हे इतकं वातावरण ज्यांच्या बाबतीत होतं, सगळ्यात वाईट दुःख कसलं असलं ना तर ते अपेक्षा भंगाचं दुःख आहे असं म्हणतो। जर एखाद्याकडून अपेक्षा असेल आणि त्या माणसाने जर आपली अपेक्षा पूर्ण केली नाही, हे अपेक्षा भंगाचं दुःख सगळ्यात जास्त लागतं। आणि त्यामुळेच दुश्मनों से गिला नहीं, दुश्मनों से गिला नहीं जो सामने से सीने पे वार करते हैं, दुश्मनों से गिला नहीं जो सामने से सीने पे वार करते हैं, शिकवा तो उन आस्तीन के सांपों से है जो पीठ पर वार करके दिलों पे घाव देते हैं। फार मोठ्या नेत्यांविषयी मी फार काही बोलत नाही, फक्त माझ्यासारखा लहान कार्यकर्ता एवढंच म्हणतो, आपसे तो ये उम्मीद नहीं थी। म्हणजे आपसे तो ये उम्मीद नहीं थी हे जेव्हा वाक्य येतं तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक कार्यकर्त्याच्या खांद्यावरची जबाबदारी ही वाढते की ज्या भंडारा गोंदियाचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी प्रत्येक वेळी ज्या भंडारा गोंदियाच्या नेतृत्वाला प्रत्येक वेळी आधार दिला, प्रत्येक वेळी मानाचं पान दिलं, त्या नेतृत्वानं आदरणीय पवार साहेबांकडे पाठ फिरवल्यानंतर भंडारा गोंदियाचं नाव राखण्याची जबाबदारी आणि आदरणीय पवार साहेबांना साथ देण्याची जबाबदारी हे तुमच्यापैकी प्रत्येकावर। ज्या काही कोणी भूमिका घेतल्या का घेतल्या माहित नाही, पण आता एक नवीन सर्वे आलाय, तुम्ही पाहिला असेल। जे कोण गुलाबी जॅकेट घालून इकडे आले होते त्यांना 7 ते 11 जागा मिळतात। बोपचे साहेब 7 ते 11 जागा, आणि 7 ते 11 जागा मिळाल्यानंतर बंग साहेब अडचण ही झाली, गेले 40 निवडून येणार 7 ते 11 म्हटलं ते ऍव्हरेज पकडून 9, बाकीचे 31 जणांनी काय करायचं? त्यामुळे निवडून 9 येणार असतील तर बाकीच्या 31 जणांनी काय करायचं? आणि नेता तो असतो
जो कार्यकर्त्याला हाताला धरून उभा करतो, नेता तो नसतो जो स्वतःची कातडी वाचवण्यासाठी बाकीच्या 31 जणांना खड्ड्यात घालतो. आता कातडी कुणाची वाचली ते बघा, केसेस कुणाच्या थांबल्या ते बघा, क्लीन चिट कुणाला मिळाली ते बघा. म्हणजे ठराविक नेत्यांच्या क्लीन चिट पायी 31 आमदारांचं भवितव्य आज धोक्यात आलंय. आणि त्यामुळे शिवस्वराज्य यात्रा जवळपास 38वी 40वा मतदारसंघ असेल. 40 मतदारसंघातून जाऊन आल्यानंतर ही ठाम भावना आहे, महाविकास आघाडीचं सरकार येणार, ही काळ्या दगडावरची रेघ. कारण सगळ्यात मोठी अडचण बघा, आता भंडारा गोंदियाविषयी बोलू. विमानतळ झालं, विमानाचा पत्ता नाही. खरं आहे का खोटं मला सांगा भाऊ? म्हणजे विमानतळ आलं पण विमानाचा पत्ता नाही. भेल मध्ये नेमका काय खेळ आहे अजून कोणाला ठाऊक नाही. तर भेल सारखा जो BHEL चा जो प्रोजेक्ट येणार होता, हा भंडारा गोंदियाच्या युवकांच्या आयुष्यामध्ये फार मोठी क्रांती घडवणारा प्रकल्प झाला असता. पण भेल मध्ये नेमका खेळ काय झाला? म्हणजे काही लोकांनी भूमिका घेत असताना केवळ स्वतःची ईडीची नोटीस जाण्यासाठी भूमिका घेतली, की भंडारा गोंदियातल्या युवकांच्या नशिबी भेलचा रोजगार यावा म्हणून भूमिका घेतली, हेच अजून भंडारा गोंदियातल्या युवकाला कळलं. गोसी खुर्द पूर्ण झाला असेल आता बहुतेक, झाला पाहिजे ना राव. अरे विकासासाठी इकडून तिकडं उडी मारली म्हटल्यानंतर गोसी खुर्दला तर निधी यायला पाहिजे होता. मग गेले कशासाठी? कारण महाराजांच्या काळात जसे गुलामांचे बाजार होते, या गुलामांच्या बाजारामध्ये माणसं विकली जात होती, गुलाम विकले जात होते. ज्या महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामांच्या बाजारावर बंदी घातली होती, छत्रपती संभाजी महाराजांनी गुलामांच्या बाजारावर बंदी घातली होती, त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कधीतरी आमदार आणि मंत्री विकले जातील असं कुणाला वाटलं नव्हतं. आठवतंय ना 50 खोके? सुरुवात कोणी केली? सुरुवात कोणी केली? हे वेगळं मला वाटलं होतं. तुम्ही म्हणाल कमळातले बोके, तुम्ही तर डायरेक्ट नाव घ्यायले राव. पण ही जी सुरुवात झाली, शेतकऱ्याची लेकरं होत, आंब्याची आढी लावतो, आंब्याची आढी लावल्यानंतर आढीतला जर आंबा नासला तर आम्ही आढी फेकून देत नाही, आम्ही नासका आंबा बाजूला काढतो. ती वेळ आली या विधानसभा निवडणुकीत. हे महाराष्ट्राचं राजकारण ज्यांनी नासवलंय, ही प्रवृत्ती बाजूला करण्याची.